हॅलो, जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घराचे डिझाईन स्टाईल, फर्निचर अरेंजमेंट आणि घराला असलेले कलर्स या सगळ्या गोष्टी तुमच्या मेंटल हेल्थवर, तुमच्या परफॉर्मन्सवर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह परिणाम करू शकतात आणि यावर उपाय म्हणून तुमची मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी, तुमचा डे टू डे परफॉर्मन्स सुधारण्यासाठी एक अख्खीच्या अख्खी डिझाईन स्टाईल उपलब्ध आहे। तर मित्रांनो, आज आपण अशाच एका अत्यंत सुंदर डिझाईन स्टाईल बद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे मिनिमलिस्ट इंटेरियर डिझाईन स्टाईल। तर आता मी इतकं सगळं सांगितल्यानंतर तुमची क्युरिओसिटी वाढली असेलच। तर या व्हिडिओत आपण मिनिमलिझम किंवा मिनिमलिस्ट स्टाईल बद्दल जाणून घेणार आहोत, त्यामुळे कदाचित तुमची डिझाईन चॉईसही क्लिअर व्हायला मदत होईल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो फ्रेंड्स, वेलकम अगेन टू इंटविजन। आज आपण मिनिमलिस्ट डिझाईन स्टाईल बद्दल जाणून घेणार आहोत। मिनिमलिझम हा फक्त डिझाईन ट्रेंडच नाही, तर ती एक लाईफस्टाईल आहे। सिम्प्लिसिटी, फंक्शनॅलिटी आणि इंटेन्शनॅलिटी या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे मिनिमलिझम। तर या व्हिडिओत आपण मिनिमलिझम म्हणजे काय, मिनिमलिझमची सायकोलॉजी काय आहे, हिस्ट्री काय आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत। आणि त्याचबरोबर मिनिमलिझम आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात कसं अडॉप्ट करायचं, ते डिझाईनमध्ये कसं यूज करायचं आणि मिनिमलिझमचा आपल्याला काय फायदा होणार आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मिनिमलिझम म्हणजे काय। तर मिनिमलिझम ही लेस इज मोर या तत्वावर आधारलेली फिलॉसॉफी आहे। 20व्या शतकातील आर्ट मुवमेंट पासून सुरू झालेला हा प्रवास आर्टच्या पलीकडे जाऊन आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईन पर्यंत येऊन पोहोचला आहे। तर या सगळ्याची सुरुवात कधीपासून झाली ते आपण पाहूया। मिनिमलिझम हा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात म्हणजे 20व्या शतकातील आर्ट मुवमेंट नंतर जन्माला आला। विशेषतः अमेरिकेतील आग्नेस मार्टिन आणि डोनाल्ड जूड या दोन आर्टिस्टनी त्यांच्या आर्टमधनं अनावश्यक गोष्टी काढून टाकून साधेपणावर आणि फक्त आवश्यक गोष्टींवर भर दिला आणि हाच पॉइंट ऑफ व्ह्यू हळूहळू आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईन मध्ये रुजला। त्यानंतर लुडविग मिस, वॅन डेर रोहे यासारख्या आर्किटेक्ट्सनी लेस इज मोअर म्हणजेच मिनिमलिझमचा प्रचार केला। तर हा होता मिनिमलिझमचा थोडक्यात इतिहास। तर आता आपण मिनिमलिस्ट इंटेरियर डिझाईनची स्पेसिफिकेशन्स म्हणजेच वैशिष्ट्ये जाणून घेऊया। तर याची 5 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे क्लीन लाईन्स। मिनिमलिस्ट इंटेरियर आणि आर्किटेक्चरसाठी क्लीन लाईन्स वापरल्या जातात आणि अगदी सिंपल जिओमेट्रिक शेप्स वापरले जातात। म्हणजे यात अगदी अतरंगी शेप्स असलेले डिझाईन पूर्णपणे अवॉइड केलं जातं आणि सिम्प्लिसिटीवरच फोकस केला जातो। त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे न्यूट्रल कलर्स। मिनिमलिस्ट डिझाईनमध्ये प्रामुख्याने व्हाईट, ग्रे आणि बेज कलर वापरले जातात। त्याचप्रमाणे अर्धी टोन्सचाही वापर केला जातो। म्हणजेच काय, तर मिनिमलिझममध्ये वापरले जाणारे रंग हे न्यूट्रल आणि नेचरच्या जास्तीत जास्त जवळ जाणारे असतात। त्यानंतर मिनिंगफुल आणि युजफुल फर्निचर। यात वापरलं जाणारं प्रत्येक फर्निचरचा पीस हा आपल्या ठिकाणी मिनिंगफुल आणि युजफुल असतो। अनावश्यक गोष्टींना मिनिमलिझम मध्ये स्थान नसतं। त्यानंतर क्लटर फ्री स्पेस म्हणजेच गर्दी नसलेली, पसारा नसलेली जागा। आर्टिफॅक्ट्स किंवा फर्निचरची गर्दी नसलेल्या मोकळ्या आणि हवेशीर जागा हा मिनिमलिझमचा बेस आहे। त्यानंतर लिमिटेड डेकोर। सजावटीसाठी मिनिमलिझम मध्ये फक्त काही निवडक आर्टिफॅक्ट्स, प्लांट्स किंवा मोजक्याच घटकांचा समावेश केला जातो आणि इथे सुद्धा अनावश्यक गर्दी टाळली जाते। थोडक्यात काय, तर मिनिमलिझम हे थॉटफुल पॉइंट ऑफ व्ह्यूला रिफ्लेक्ट करतं, ज्यात क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर जास्त फोकस केला जातो। आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्या मेंटल स्टेटवर परिणाम करत असतं आणि मिनिमलिस्ट इंटेरियर डिझाईन या सगळ्याचा फायदा घेत कामनेस, क्लॅरिटी आणि कॉन्सन्ट्रेशन बूस्ट करण्याची संधी निर्माण करतं। त्यानंतर मोकळ्या किंवा गर्दी नसलेल्या जागांचा प्रभाव आपल्या मनावर कसा पडतो ते बघूया। तर गरजेपेक्षा जास्त वस्तू असलेल्या जागा अनेकदा आपल्या मनावर ताण, चिंता किंवा कॉन्सन्ट्रेशन लूज व्हायला कारणीभूत ठरतात। एन्व्हायरमेंटल फिजिसिस्टच्या स्टडीनुसार एक क्लीन आणि ऑर्गनाइज्ड वातावरण आपल्याला कंट्रोल आणि वेल बिईंगचा एक्सपिरियन्स देतं। मिनिमलिझम मध्ये क्लीनलीनेस आणि ऑर्गनाइज्ड असण्यावर भर देऊन नॅचरली शांतता निर्माण करणारं वातावरण तयार केलं जातं। त्यानंतर मिनिमल स्पेस आपल्याला कामावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करायला मदत करते। आजूबाजूचा पसारा कमी असल्यामुळे लोक आवश्यक गोष्टींवर अधिक चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट करू शकतात।
विशेषतः वर्क स्पेस, अभ्यासाच्या जागा किंवा क्रिएटिव्ह स्पेससाठी हा पॉइंट ऑफ व्ह्यू उपयोगी ठरतो. त्यानंतर माइंडफुलनेस, लोकांना कमी वस्तूंसह जगायला प्रोत्साहन देऊन मिनिमलिझम त्यांच्यातला माइंडफुलनेस वाढवतो. त्यानंतर न्यूट्रल कलर्स आणि मोकळ्या जागेचा प्रभाव आपल्या माइंडवर कसा पडतो ते बघूया. तर व्हाईट आणि बेज यासारखे रंग शांतता आणि ओपन स्पेसची भावना निर्माण करतात. मोकळ्या जागेचा प्रभाव आपला मानसिक कोंडमारा कमी करतो आणि माइंड रिलॅक्स करायला मदत करतो. मिनिमलिझम मागची सायकोलॉजी ही आपल्या आजूबाजूचं वातावरण आणि आपलं मन यामध्ये सुसंवाद निर्माण करणारी आहे. त्यामुळेच मिनिमलिझम हे आपल्या जीवनाचा दर्जा सुधारवण्याचं एक प्रभावी साधन आहे. त्यानंतर आता आपण मिनिमलिस्ट डिझाईन कसं अचीव्ह करायचं ते बघूया. आता मिनिमलिस्ट डिझाईन जरी सोपं वाटत असलं तरी ते तितकं सोपं नाहीये, कारण त्यासाठी नियोजनबद्ध विचार आणि चॉईसेस कराव्या लागतात. आता मिनिमलिझम स्टेप बाय स्टेप कसा अचीव्ह करायचा ते बघूया. तर त्याची पहिली स्टेप आहे ती म्हणजे आपल्या स्पेस मधल्या वस्तूंची गर्दी किंवा पसारा कमी करणं. तर मिनिमलिझमची सुरुवात आपल्या आयुष्यातून अनावश्यक वस्तू रिमूव्ह करण्यापासून होते. तर एक छोटंसं पाऊल म्हणून एखाद्या रूम पासनं किंवा कॅटेगरी पासनं याची आपण सुरुवात करू शकतो. फॉर एक्झाम्पल, अनावश्यक असलेले कपडे किंवा किचन मधल्या जास्तीच्या वस्तू, ज्या वस्तू आपल्याला आनंद देत नाहीत किंवा ज्या आपल्या गरजेच्या नाहीयेत अशा वस्तू रिमूव्ह करायच्या. आणि एक नियम पाळायचा, तो म्हणजे जर आपण नवीन वस्तू खरेदी करणार असू तर त्याच प्रकारची आधीची वस्तू काढून टाकायची. त्यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे न्यूट्रल कलर्सचा वापर. ज्याप्रमाणे व्हिडिओत आधी सांगितलंय तसं व्हाईट, ऑफ व्हाईट कलर्स आपल्या जागेतला नैसर्गिक प्रकाश खुलवण्यासाठी मदत करतात. त्याचप्रमाणे सॉफ्टनेस आणि वॉर्मनेस वाढवण्यासाठी बेज आणि ग्रे कलर आपण वापरू शकतो. त्याचबरोबर एस्थेटिक्ससाठी आपण पेस्टल कलर्स वापरू शकतो. थर्ड स्टेप आहे ती म्हणजे फंक्शनल फर्निचर. तर मिनिमलिझम मध्ये फर्निचर सिलेक्ट करताना मल्टीफंक्शनल फर्निचरचा यूज करायचा, जसं की सोफा, बेड हे स्टोरेज असलेले, जर डायनिंग टेबल असेल तर ते एक्सटेंड करता येईल असं. त्यानंतर फर्निचरची निवड करताना सुद्धा क्वालिटीला प्रेफरन्स दिला पाहिजे. टिकाऊ आणि क्लासिक डिझाईन्सच निवडलं गेलं पाहिजे. ओव्हरली डेकोरेटिव्ह फर्निचर अवॉइड करायचं. चौथी स्टेप आहे ती म्हणजे लिमिटेड डेकोरेटिव्ह आयटम्स आणि ऍक्सेसरीज. आपलं घर डेकोरेट करताना मोजकेच पण ठळक आर्ट पीस निवडायचे. घराचे शेल्फ, सरफेस हे अनावश्यक गोष्टींनी भरू नयेत. त्यानंतर पाचवी स्टेप ती म्हणजे जास्तीत जास्त नॅचरल लाईटचा वापर. खिडक्या मोठ्या आणि उघड्या असतील याची काळजी घेतली पाहिजे. लाईट आणि ट्रान्सपरंट कर्टन्सचा वापर केला पाहिजे. फर्निचर सुद्धा क्लटर फ्री ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्या रूम्स मोठ्या दिसतील. त्यानंतर सहावी स्टेप आहे ती म्हणजे टेक्स्चर आणि मटेरियलवर फोकस. मिनिमलिझम मध्ये गरजेपेक्षा जास्त डेकोरेशन अवॉइड केलं जातं, पण त्याचबरोबर नॅचरल टेक्स्चर आणि मटेरियल कॉन्ट्रास्टवर भर दिला जातो. नॅचरल मटेरियल जसं की स्टोन्स, वूड, लिनन आणि वूल या सगळ्याचा वापर डिझाईन मध्ये केला जातो. त्याचबरोबर टेक्स्चरचा कॉन्ट्रास्ट साधण्याचा प्रयत्न केला जातो. सॉफ्ट सरफेस आणि वॉर्म सरफेस यांचं कॉम्बिनेशन केलं जातं. आता या सगळ्या सूचना फॉलो केल्यानंतर आपल्याला कोणते कोणते फायदे होतील या सगळ्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. मिनिमलिझम फॉलो केल्यानंतर आपला स्ट्रेस कमी होतो, आपली मेंटल हेल्थ सुधारते आणि डिझाईन मध्ये असलेल्या क्लीन लाईन्स, मोकळ्या जागा यामुळे आपला मानसिक थकवा कमी होतो. कमीत कमी वस्तू आणि जास्तीत जास्त मोकळ्या जागा असल्यामुळे क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशन सोपं होऊन जातं. म्हणजेच मिनिमलिस्ट स्पेस मेंटेन करणं सोपं होतं. मिनिमलिझम अडॉप्ट केल्यावर आपल्या दिसली वस्तू की आण घरात यासारख्या वृत्तीवर नियंत्रण येतं. त्यामुळे आपोआपच फायनान्शियल सेव्हिंगची सुद्धा सुरुवात होते. या प्रकारच्या लाईफस्टाईल मध्ये आपण टाइमलेस आणि ड्युरेबल फर्निचर मध्ये इन्व्हेस्ट करत असतो. त्यामुळे लॉंग टर्म मध्ये सुद्धा आपले पैसे वाचवतच असतो. त्याशिवाय कमीत कमी वस्तूंसोबत जगण्याची सवय जर प्रत्येकाला लागली तर नैसर्गिक साधन संपत्तीवरचा ताण थोडासा तरी कमी होईल. सो दिस वॉज ऑल अबाउट मिनिमलिझम अँड मिनिमलिस्ट इंटेरियर डिझाईन स्टाईल. तर मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या घराचं किंवा कोणत्याही स्पेसचं इंटेरियर करायचं असेल किंवा ती स्पेस रिनोव्हेट करायची असेल तर तुम्ही मिनिमलिस्ट स्टाईल यूज करू शकता. आणि या किंवा इतर कोणत्याही स्टाईलचं डिझाईन तुम्हाला करून घ्यायचं असेल तर माझी इन्स्टा आणि फेसबुक प्रोफाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही डीएम करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इंटेरियरशी रिलेटेड काही शंका असतील किंवा माझ्यासाठी काही सजेशन असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, फॅमिली सोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अजूनही इंटविजनला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत नवीन स्टाईलची माहिती घेऊन. तोपर्यंत माझ्या स्क्रीनवर दिसणारे हे 2 व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच आणि बाय बाय.